भारी रे. हा कसले पण हे हा निसर्ग हा सगळ्यात मोठा कलाकार आहे. स्लो मोशन दिशो आपण येऊन पोचलेला आहे बामणगल्ली जवळ. निसर्गाचा अद्भुत चमत्कार बघूया या. नमस्कार मंडळीनो, मी कोकणी माणूस बाबू दादा. काय समजली मंडळीनो, आज दत्त जयंती आहे, सुट्टीचा दिवस आहे आणि आम्ही आज सकाळपासून हिंडताव आहे अख्ख्या 2-3 गावांमध्ये. तर आज तिसरा व्हिडिओ आजच्या दिवसाचा चालू करताव आहे. हेदवी गावात आलेला आहे आणि आता आपण जाऊया हेदवीच्या बीचवर. तिथं उमामहेश्वर मंदिर, हेदवी समुद्र आणि बामणगड बघूया आणि नंतर परत हेदवीच्या गणपती मंदिरात जाऊया. चला चला मंडळीनो, 2-3 मिनिटात आपण बीचवर पोहोचू. मंडळीनो, नजरेसमोर आपल्याला आता दिसतोय समुद्र हेदवीचा. जबरदस्त जबरदस्त. चला 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 हेदवी बीच. पुढे चालत राहावे, पुढे चालत राहावे. हेदवीचा बीज येतोय, पुढे चालत राहावे. चला 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 या. हा 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 हा, क्या बात आहे. जबरदस्त जबरदस्त, एक नंबर. मस्तच. कसं वाटतं बाबू तुला? अरे भारी, एक्साइटेड. चला पहिली गाडी लावून घेऊया. सांग मंडळींना दाखवूया आधी. चल गाडी फिरवू नंतर. बघा आपल्या गावचा जवळचा हेदवीचा समुद्र. ओ बाबू, आता आवाज येतोय का नाही माझा मोठा? मग जबरदस्त. मंडळीनो, आपण अशा डेस्टिनेशनला आज येऊन पोचलेला जो आपल्या सगळ्यात आवडता विषय आहे, समुद्र. चला आता आपण काय करू, पहिला उमामहेश्वराच्या मंदिरात जाऊ, दर्शन घेऊ, नंतर बीचवर खेळायला जावंच. पुढे जाऊन आपल्याला मेन बामणगड दाखवायचे. चला या. तू जो आता कुठं नेशील तिकडे जाऊ. चल. अरे चला. बघा मस्त नजारा आणि समुद्राला अगदी लाटांना लागून मंदिर आहे. आपल्या इथं दशभुजी लक्ष्मी गणेश मंदिर फेमस आहे. हा एवढा फेमस नाही, पण हा फेमस व्हायला पाहिजे असं माझं मत आहे, कारण हा एकदम समुद्राच्या किनाऱ्याला आहे. तसा वेळणेश्वरचा आहे, गणपतीपुळ्याचा आहे तसा. लाटांचा आवाज बघ. मग लाटांच्या आवाजानं एवढं भारी वाटतंय नाही का, मंदिरात बसायचं शांत आणि लाटांचा आवाज ऐकत बसायचा. मंडळीनो, ही बोट आपण पहिली जरा जवळनं बघूया, कारण ती निघाली खोल पाण्यात. लांब गेली तर आपल्याला बघायला मिळणार नाही. त्याच्या आधी जवळनं बघूया. ए बोटवाले दादा, काय तिकडे ये रे. टाटा टायटॅनिक छोटीशी. ते आता तिकडनं असे तिकडे जातील लांब. चला या मंदिरात या.
डोंगराचं झाड बघा केवढा मोठा निघतो. मंदिर असावा तर अशा ठिकाणी, समुद्राच्या ठिकाणी. नंदीची मूर्ती बघा किती रेखीव आखीव आहे, मस्त. हा बसा. मस्त ना. इथं बसायचा, दर्शन घेऊन शांत व्हायचं आणि समोर नजरेसमोर असा अथांग समुद्र बघित राहायचा. लाटांची मजा. चला मंडळी, मग मंदिरात ना आता बाहेर जाऊन आपण खडकात नाही, या तिकडे जाऊया. नाही ना. हा आता ओटी आहे ना. बघा किनाऱ्याला एका बाजूला फक्त वाळू, बाकी काळा रंगाचा खडक किती भारी वाटतो बघा. आता आपण पुढे पुढे चालत जाऊया, अगदी पुढपर्यंत जायचं आपण. या. भावा हा सावकाश रे. हा नाही, सावकाशच जायचा. सगळं कवली पाणी तरी बघतील नाही. सामान गलीकडे जायला इकडे रस्ता आहे. या सावकाश आहेत ना. हा पुढं आहे. मला वाटलं खड्डा आला का लगेच. हा इथं आहे. नीट या सावकाश. आपण येऊन पोचलेला आहे बामण गल्लीजवळ. निसर्गाचा अद्भुत चमत्कार बघूया. या. आता भरती नाही, ओटी कमी आहे, त्यामुळे असा लाटेच्या फोर्सने असा पाणी वर उठतो. तो एवढा उडत नसेल, तर आपण इकडनं वरनं जाऊ. जवळ एकदम जायचं नाही आपण. या वरनं एका बाजून बघू. ही बघा इथं आहे अशी ती अशी चीर अशी इथपर्यंत. इथनं दिसेल आपल्याला व्यवस्थित. हळूहळू जाऊया सावकाश. अंकुश दादा, तुम्ही पण चालताना सांभाळून या. हा हा इथं या. इथं बरोबर दिसते चौकात. ही हाय बामणघल बघा. आता उन्हाळा आहे आणि भरती नाही, त्यामुळे पाणी अगदी कमी आहे. भरतीच्या टायमाला वरती असतं आणि पावसाळ्यात तर भरून पूर्ण असा वरपर्यंत फवारा उडत असतात. बरं, बरीचशी लोक जी येतात ती खास हेदवीच्या समुद्राला बामणगड बघण्यासाठी येतात आणि इथं येऊन बामणगड बघून परत जातात. त्याच्या पुढं खूप कमी जातात, कारण इकडनं जरा रिस्की आहे चालायला.
तर आपण जरा पुढे जाऊया. पुढं आता रिस्की नाही, आपण इथं क्रॉस केला का पुढं असा खडकच आहेत पण सपाट टेबल लँड सारखं आहे. तर आपण जाऊया या. बघा. ही, हा, 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 हा. आणि या बाजूला बघा एकदम खोल उंच समुद्र बघायला मिळतो. कसा आहे का नाही भारी आपल्या गावचा समुद्र. या इथनं आता हळूहळू खाली उतरायला आहे. नेहमीची वाट दिसते कारण बरीचशी लोक येतात तेव्हा वाट मललेली दिसते. आता हा इथपर्यंत पाणी येतं, आपण असा जाऊ शकतो किंवा असा बेस. बघा अशा खाट्यांमध्ये खेकडं असतात हा समुद्राचं. पाण्याचा लाटा पाण्याचा आवाज बघा. ते इथनं सुक्या सुक्यावरनं बरोबर चाला खड्ड्यामध्ये आता भरती येते हा खाण्याला. चौकास या. वाव म्हणजे ह्या दगडांना एवढ्या चिराबिरा गेल्यात ना, म्हणजे पाणी ह्यांना पावसाळ्यात जेव्हा पाणी इकडे फुल असतं तेव्हा लाटा येऊन येऊन असा शाप त्याला घर्षणात चिरून टाकला पाण्यात बघा. बघा किती भारी आहे, सगळं कासवलंच आहे. अरे ती वरून वाट होती. हा कुठनं? ती बघ तिथं आपल्या चढाय नव्हता म्हणून एकदम वर ना अशी. हा चल ये बघूया. खाल्लं पण येऊ शकतो आपण या. तसं आपल्या मंडळीला समुद्र पण बघायला मिळला पाहिजे ना. इतके खडक नाही. हा इतकं या बघायला. कसं आहे चला पुढे जाऊ. या याला कसा बसा इथं बघा नजारा. भरती येते पाण्याला, किती येते माहिती नाही, नाही तर आपल्या लेवलला वर यायची नाही. एवढं नाही. चला मंडळीनो, आता काय आम्ही पुढे एवढं जायत नाही. खडक फिरलेला बस. आता आपण परत मागं जाऊ आणि त्या बाजूला म्हणजे मंदिराच्या दुसऱ्या बाजूला जिथं वालू आहे तिथं किनाऱ्यात जरा टाइमपास करू आणि आपण गाडी काढून जाऊया लक्ष्मी गणेश मंदिराकडं. ठीक आहे.
चला चला मंडळीनू, खडकावरनं आपण आता परतीचा रस्ता धरूया. पुढं आपला हिरो अंकुश दादा जातोय. त्या म्हणतो मेलास वासाड्या, नुसता खडक फिरवणार आहेस काही. आपल्या हेदवीच्या किनाऱ्याला अख्खा लांब लचक पुढचा गाव येईपर्यंत, वेळणेश्वर वगैरे येईपर्यंत खडकच आहे. मी म्हटलं ठीक आहे, मग आता तू म्हणतोस तर आपण मागं फिरू आणि तिकडं ती समोर बीचसारखा किनारा वाळू दिसतोय, तिकडं जाऊया. चला परत चालत येऊन बामणघळीपर्यंत पोचलेला. हां वर नाही, एवढं नाही. एक तर त्याला भरती पाहिजे आणि पावसाळ्यातच एवढा मोठा. ते व्हिडिओ जे बघतात ना लोक, रील्स, ते एकदम फवारे उडतात ते पावसाळ्यात. चला आता आपण समुद्रात जाऊ. स्लो मोशन दिशो मस्त आहे रे. डिझाईन बघा, डिझाईन बघा, ग्राफिक डिझाईन वाटते भारी रे. हा कसले पण हे हा, निसर्ग हा सगळ्यात मोठा कलाकार आहे बाबू. हा. चला मंडळीनू, समुद्रावर मजा गेलेला. आता जाऊया इथनं गणेश मंदिरात हिरवीच्या, आणि मग तिथनं आपण घरात जाऊ. चला. चला आता मंदिराकडे जायला उजव्या बाजूला यायचं खाली, तिकडनंच आपल्या घरात. मंडळीनू, आपण आता मंदिराजवळ येऊन पोचलेला आहे. समोर आता आपल्याला मंदिर दिसणार आहे रस्त्याने जातानाच. आणि हा बघा समोर हेदवीचं गणेश मंदिर. वाव, सुंदर. इकडनं या कमानीतनं पायथ्याने आहेत वर चढायला, आणि रस्त्यानं पण जाता येईल. तर आपण रस्त्यानं जाऊया, गाडी घेऊन जाऊया. चला या. गणपती बाप्पा मोरया. मंगळमूर्ती मोरया. चला इथं गाडी लावूया आपण. चला उतरा तुम्ही. चला बॅग घेऊया ना. या.
मस्त भारी आहे. म्हणजे इथं आम्ही नेहमी येतो, जवळच गावाचं मंदिर आहे, बाजूच्याच गावातलं, पण नेहमी येतो. खूप छान मंदिर आहे आणि फेमस पण आहे. आपण आपल्या अशा फेमस ठिकाणांपैकी एक आहे. चला आता आपण झाला आहे आपला दिवस फिरून, पण जाऊया पुढच्या मार्गाला, घरात जायचं आता. चला मंडळीनू, देवदर्शन झाला, दिवसभर मस्त फिरलेला, 2-3 ब्लॉग बनवलेलं. आता घराचा रस्ता गाठूया. चला. तर मंडळीनो, आता आम्ही घरात निघालेला आणि आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. आशा करता का तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या आजच्या व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करा. आणि असंच आपल्या गावाकडचे व्हिडिओ बघण्यासाठी, आपल्या घागर तालुक्यातले वेगवेगळी गावं, छान सुंदर ठिकाणं बघण्यासाठी, सुंदर मंदिरं बघण्यासाठी आपल्या अस्सल कोकणी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.